तर मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर जिल्हा न्यायालय भरती ह्याच्या कड़ीमध्ये आपला दुसरा व्हिडिओ हा राहणार आहे. याच्या अगोदर आपण पहिला व्हिडिओ याच्यावरती घेऊन आलो आहे. फार महत्त्वाचे प्रश्न आपण या टॉपिकवरती कव्हर करत असतो आपल्या व्हिडिओच्याद्वारे. तर याच्यामध्ये आतापर्यंत जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे एक्झाममध्ये तेच प्रश्न आपण कव्हर करत आहोत. आणि आता याच्यामध्ये सध्या जे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. ठीक आहे, टाईम न दवडता चला स्टार्ट करूया. खालीलपैकी कोणती भाषा त्रिपुरामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे? तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला: बंगाली, चकमा, कोकोबेरोक आणि इंग्रजी. तर खालीलपैकी कोणती भाषा त्रिपुरामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 बंगाली. ठीक आहे, बंगाली ही भाषा जी आहे ते त्रिपुरामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2: आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन 4 दिलेले आहे: हेग, पॅरिस, वॉशिंग्टन DC आणि न्यूयॉर्क. तर याच्यामध्ये तुम्हाला फार महत्त्वाचा असा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, मार्क करून घ्या तुम्ही. आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे मुख्यालय आहे ते हेग येथे आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 ह्याचा जे उत्तर आहे ते योग्य. मित्रांनो, भारतात पंचायत निवडणूक लढवण्याचे किमान वय किती आहे? तर फार महत्त्वाचे असे प्रश्न याच्यावरती मी तुम्हाला डिटेल माहिती पुन्हा परत देणार आहे. येणाऱ्या प्रश्नामध्ये परत एक प्रश्न 2018मध्ये जो आला होता तो प्रश्न तुम्हाला समोर येईलच, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती देतो. सध्या 3 नंबरचा प्रश्न जो आहे, भारतात पंचायत निवडणूक लढवण्याचे किमान वय किती आहे? IMP प्रश्न आहे, भरपूरदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे एक्झाममध्ये आणि भरपूर अशा एक्झाममध्ये हा प्रश्न रिपीट होत असतो. तर भारतात पंचायत निवडणूक लढवण्याचे जे किमान वय आहे ते वय आहे 21 वर्ष. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जे ऑप्शन क्रमांक 2 आहे ते योग्य उत्तर आहे. 21 वर्ष भारतामध्ये पंचायत निवडणूक लढवण्याचे किमान वय. पंचायती राज व्यवस्था असलेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? 4 ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहे: मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश. तर पंचायती राज व्यवस्था असलेले पहिले राज्य जे आहे भारत देशामध्ये ते आहे ऑप्शन नंबर 2 राजस्थान. फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सुद्धा रिपीट होत असतो. मग पूर्ण प्रश्नच महत्त्वाचे आपल्याकरता, परंतु जे जास्त वेळा रिपीट झालेले प्रश्न आहे त्याच्यावरती मी तुम्हाला IMP टिकमार्क करून देणार. प्रश्न आहे मित्रांनो, जिल्हा परिषद भंग कोण करू शकते? तर याच्यामध्ये भरपूर मुलांना कन्फ्युजन होत असतं की जिल्हा परिषद जे भंग करण्याचा अधिकार आहे तो कोणाला दिलेला आहे. भरपूर विद्यार्थी जे आहे ते जिल्हा पंचायत अध्यक्ष मारून येतात. तर याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होण्याची आवश्यकता नाही आहे. हा पण IMP प्रश्न आहे. जिल्हा परिषद जो भंग करण्याचा अधिकार आहे तो त्या राज्याच्या राज्य सरकारला, म्हणजे संबंधित राज्याच्या राज्य सरकारला जो आहे तो जिल्हा परिषद भंग करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, IMP क्वेश्चन आहे, टिक मार्क करून घ्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीचे कार्य नाही? खाली तुम्हाला 4 कार्य दिसत असेल, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोणते नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे स्थानीय बाजारपेठांची स्थापना आणि देखभाल करणे. हे जे आहे ते ग्रामपंचायतीच्या कार्याच्या अंतर्गत येत असतं. नंतर आहे वाहतूक सुविधा. तर वाहतूक सुविधा आहे हे ग्रामपंचायतीचे कार्य नाही आहे. ठीक आहे, याच्यानंतर 3रा नंबरचा आहे संसर्गजन्य रोग प्रतिबंधित करणं ग्रामपंचायतीचे कार्य आहे. गावातील रस्त्यावर विद्युत रोषणाई ग्रामपंचायतीचे कार्य आहे. तर याच्यामध्ये जे ग्रामपंचायतीचे कार्य नाही ते आहे पर्याय क्रमांक 2 वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे कार्य नाही. प्रश्न मित्रांनो फार महत्त्वाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, डबल IMP मार्क आहे. तर खालीलपैकी कोणत्या तारखेला इस्रोची स्थापना करण्यात आली होती? तर बघा इथं खालीलपैकी कोणत्या तारखेला इस्रोची स्थापना करण्यात आली? याच्यामध्ये 12 ऑगस्ट 1954 ऑप्शन क्रमांक 1 आहे, 15 ऑगस्ट 1969 ऑप्शन क्रमांक 2 आहे, 13 ऑगस्ट 1992 ऑप्शन क्रमांक 3 आहे आणि 11 ऑगस्ट 1990 ऑप्शन क्रमांक 4 आहे. तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे, डबल IMP मार्क आहे. आणि इस्रोची जी स्थापना करण्यात आली होती ती 15 ऑगस्ट 1969ला करण्यात आलेली. प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती? तर भारताच्या नियोजन आयोगाची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती असा या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे. हा पण IMP प्रश्न आहे. नियोजन आयोगाची जी स्थापना करण्यात आली होती मित्रांनो ते 1950 साली करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार. हा प्रश्नसुद्धा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची नियुक्ती कोण करतो? ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्याच्यामध्ये पंतप्रधान मारून येत असतात आणि हे फार चुकीचे उत्तर आहे. फार लॉजिकल प्रश्न आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची नियुक्ती कोण करतो? तर मुख्यमंत्री जो असतो तो राज्याशी निगडीत असतो आणि राज्याचा जो कार्यकारी प्रमुख असतो तो आहे राज्यपाल. म्हणजे राज्यपाल जो आहे तो मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची नियुक्ती करत असतो. ठीक आहे, निवडणुका झाल्यानंतर जो म्हणजे ज्याच्या सहीनंतर जे मुख्यमंत्री पद दिलं जाते किंवा इतर मंत्र्याचं पद दिलं जाते ते राज्यपालाच्या परवानगीनंतरच दिलं जाते. राज्यपालाची परवानगी घेतल्याशिवाय मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची निवडणूक करता येत नाही. म्हणजे संबंधित राज्याचा राज्यपाल जो आहे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची नियुक्ती
करत असतो. ठीक आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणाला राज्याची विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे? तर हा राज्याशी निगडीत प्रश्न आहे. त्याच्यामुळे राज्याचे जो सर्व डिसिजन घेत असतो कार्यकारी प्रमुख, आणि कार्यकारी प्रमुख जो असतो राज्याचा राज्यपाल असतो. त्याच्यामुळे विधानसभा सुद्धा विसर्जित करण्याचा जो अधिकार आहे तो राज्यपालाला देण्यात आलेला आहे. म्हणजे याचा जो ऑप्शन क्रमांक 1 आहे ती योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, मी 2 प्रश्नाच्या अगोदर सांगितलं होतं तुम्हाला, खालीलपैकी कोण राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात? मी 2 वेळा रिपीट केलेला आहे मागील 2 क्वेश्चनमध्ये. तर याच्यामध्ये ऑप्शन बघा, मुख्यमंत्री, राज्यपाल, अध्यक्ष यापैकी काही नाही. तर राज्याचे जे कार्यकारी प्रमुख असतात ते राज्यपाल असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर. हा प्रश्न जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. भरपूर परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे याला व्यवस्थित कन्फ्युजन नव्हता. रिपीट करून घ्या. भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? प्रश्न परत एकदा रिपीट करतो. भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे 1947, ऑप्शन नंबर 2 1949, ऑप्शन नंबर 3 1950 आणि ऑप्शन नंबर 4 1951. तर भारतातली जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली ती 1951 रोजी झाली. ठीक आहे, योग्य उत्तर आहे 1951. मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत? ठीक आहे, जे 4 ऑप्शन तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये 4 ऑप्शनपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिला आहे पश्चिम बंगाल, 2 मध्ये गुजरात, 3 मध्ये आसाम आणि 4 मध्ये मध्य प्रदेश. तर जे 4 राज्य याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये जे आहे त्या लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. मित्रांनो, भारतात राजकीय पक्षांना कोणाद्वारे मान्यता दिली गेली आहे? तर एखादा राजकीय पक्ष जर तुम्हाला स्थापन करायचा असेल त्याला कोणाची मान्यता आवश्यक असते? अशा प्रकारे सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारतात राजकीय पक्षांना जी मान्यता देण्यात आलेली आहे ती कोणाद्वारे देण्यात आलेली आहे? 4 ऑप्शन याच्यात दिलेले आहे. भारतीय निवडणूक आयोग, नंतर आहे वित्त आयोग, नंतर आहे राज्य निवडणूक आयोग, नंतर आहे वरीलपैकी काही नाही. तर राजकीय पक्षांना जे मान्यता देण्याचा अधिकार आहे तो भारतीय निवडणूक आयोगाला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. आणि IMP प्रश्न हा सुद्धा आहे. प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोण भारताचे अर्थमंत्री राहिलेले नाहीत? 4 ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. खालीलपैकी कोण भारताचे अर्थमंत्री राहिलेले नाही? ऑप्शन नंबर 1 आहे यशवंत सिन्हा, ऑप्शन नंबर 2 आहे VK कृष्ण मेनन, ऑप्शन नंबर 4 आहे अरुण जेटली आणि ऑप्शन नंबर 4 आहे TT कृष्णमाचारी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक यशवंत सिन्हा हे भारताचे अर्थमंत्री राहिलेले आहे. नंतर आहे अरुण जेटली राहिलेला आहे, TT कृष्णमाचारी सुद्धा राहिलेला आहे. जे राहिलेले नाही ते आहे VK कृष्ण मेनन. म्हणजे याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आहे VK कृष्ण मेनन. IMP प्रश्न आहे. ठीक आहे, त्याचा प्रश्न आहे मित्रांनो, हत्ती कोणत्या भारतीय राजकीय पक्षाचे प्रतीक आहे? म्हणजे हत्ती जो आहे, हत्ती हा प्राणी कोणत्या भारतीय राजकीय पक्षाचे प्रतीक आहे किंवा त्याचा सिम्बॉल आहे? तर याच्यामध्ये 4 ऑप्शन तुम्हाला दिसेल. राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल. त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे बहुजन समाज पार्टी. प्रश्न आहे मित्रांनो, लोकप्रतिनिधित्व कायदा कधी मंजूर झाला? 4 ऑप्शन दिलेले आहे 1951, 1945, 1955 आणि 1949. IMP क्वेश्चन आहे बघा. तर लोकप्रतिनिधित्व जो कायदा आहे तो 1951 साली मंजूर. त्याचा प्रश्न आहे मित्रांनो, फार IMP प्रश्न आहे. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोणाला संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात? 4 ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहे. संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, नंतर आहे भारताचे पंतप्रधान, नंतर आहे संबंधित राज्याचे राज्यपाल आणि नंतर आहे भारताचे राष्ट्रपती. तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्याचे मुख्य आयुक्त जे असतात ते आपला राजीनामा जे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर राज्यपाल असतात. तर त्याला संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे संबंधित राज्याचे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रांमधील व्यापाराचे नियम हाताळणारी खालीलपैकी कोणती एक जागतिक आंतरराष्ट्रीय संघटना आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे जागतिक व्यापार संघटना, ऑप्शन क्रमांक 2 आहे जागतिक बँक, ऑप्शन क्रमांक 3 आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि ऑप्शन नंबर 4 आहे आंतरराष्ट्रीय वित्त कॉर्पोरेशन. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 जागतिक व्यापार संघटना. आता आपण बघणार आहोत मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची जी प्रश्नपत्रिका आहे ती 2018ची प्रश्नपत्रिका. आणि 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे क्वेश्चन होते ते काही क्वेश्चन जे होते एकदम बेसिक नॉलेजचे क्वेश्चन होते, एकदम बेसिक क्वेश्चन होते. ते क्वेश्चनसुद्धा काही मुलांच्या हाताने चुकलेले आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ते बेसिक क्वेश्चन मी इथे दाखवत आहो की कशा प्रकारचे जे 2018च्या भरतीमध्ये क्वेश्चन होते. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील सीमालगत राज्य कोणते? हा प्रश्न होता. याच्यामध्ये 4 ऑप्शन होते गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड. तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे छत्तीसगड. ठीक आहे, छत्तीसगड जे आहे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील सीमालगतचे राज्य होते. ठीक आहे, आता याच्यासाठी तुम्हाला मी एक मॅप दाखवतो बघा.
बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण ह्या दिशा मी काढून दाखवलेल्या आहे. उजव्या हाताला पूर्व दिशा, डाव्या हाताला पश्चिम दिशा, वरच्या टोकाला उत्तर दिशा आणि खालच्या टोकाला दक्षिण दिशा. ह्या मॅप तुम्ही व्यवस्थित आपल्या डोक्यामध्ये बसवून घ्या. म्हणजे उत्तर दिशेला कोणते कोणते राज्य आहे तुम्हाला इथे दिसत असेल, पश्चिमेला कोणते कोणते राज्य हे दिसत आहे, दक्षिणेला कोणते कोणते राज्य हे दिसत आहे आणि पूर्वेला कोणते कोणते राज्य आहे हे दिसत आहे. त्याच्यामुळे हा मॅप थोडा तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो, जिल्हा न्याय भरती 2018 मध्ये बेडूक हा रिकामी जागा प्राणी आहे. तर याच्यामध्ये पहिल्या नंबरला जलचर, दुसऱ्या नंबरला भूचर, तिसऱ्या नंबरला उभयचर आणि चौथ्या नंबरला वरीलपैकी नाही. तर बेडूक हा प्राणी कोणत्या प्रकारात मोडतो, तर बेडूक हा प्राणी उभयचर प्रकारामध्ये मोडतो. उभयचर प्रकार म्हणजे काय, तर तो पाण्यात सुद्धा राहू शकतो आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो. तर त्या प्राण्याला आपण उभयचर प्राणी म्हणतो. तर बेडूक हा प्राणी उभयचर प्रकारात आहे. आता याच्यावरती मी तुम्हाला उभयचर प्राणी तुम्हाला दोन दिसत आहे. याच्यामध्ये बेडूक ज्याला आपण वृषमंडूक म्हणतो आणि एक आहे सॅलेमेंडर. तर हे दोन्ही प्राणी जे आहे ते उभयचर प्रकारामध्ये मोडत असतात. या दोन्ही प्राण्यावर जे आहे सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, सॅलेमेंडर आणि वृषमेंडूक किंवा बेडूक. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की उभयचर प्राणी सॅलेमेंडर सुद्धा आहे आणि बेडूक सुद्धा आहे. त्यानंतरचा 2018चा मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. 2018चा करंट IPL वरती हा प्रश्न होता मित्रांनो. तर आताचे जे आहे 2023 आहे, तर 2023 मध्ये तुम्हाला जो प्रश्न विचारला जाऊ शकतो 100% त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे ICC वर्ल्ड कप 2023 वरती. तर त्याच्यावरचा प्रश्न तुम्हाला सर्व प्रश्न टोटली बघून ठेवायचे आहे. म्हणजे 2023 मध्ये सर्वात जास्त वर्ल्ड कपमध्ये रन करणारा प्लेअर कोणता, सर्वात जास्त विकेटा घेणारा प्लेअर कोणता, मॅन ऑफ द मॅच फायनलला राहिलेला प्लेअर कोणता, मॅन ऑफ द सिरीज राहिलेला प्लेअर कोणता आणि कोणत्या संघाने विजेतेपद पटकावले, उपविजेता संघ कोणता आहे, सर्व माहिती तुम्हाला घ्यायची आहे. आणि याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ या टॉपिकवरती वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या संघाने सामना जिंकला तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ आणि उपविजेता राहिला भारताचा संघ. ठीक आहे. तर 2018 मध्ये IPL विजेता संघ कोणता होता, तर तो होता चेन्नई सुपर किंग. ठीक आहे. 2018चा प्रश्न हा तुम्हाला या परीक्षेला विचारला जाणार नाही, तरी तुम्ही लक्षात. फार महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यावरती मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की मी या प्रश्नावरती तो जो समोर येणारा प्रश्न आहे त्यावरती तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. तर याच्यामध्ये बघा, ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास किमान वय किती असावे. जिल्हा न्यायालय भरती 2018च्या PO शिपाई किंवा हमाल या परीक्षेसाठी आलेला हा प्रश्न आहे. तर ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावे, तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे 21 वर्ष. ठीक आहे. म्हणजे 21 वर्ष वय तुम्हाला आवश्यक आहे. आता याच्यावरती मी तुम्हाला पुढचा एक तक्ता दाखवतो, तो बघा. या तक्त्यामध्ये बघा मित्रांनो, 18 वर्ष जे वय आहे ते तुम्हाला मतदार म्हणजे मतदानाचा अधिकार तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे 18 वर्ष. याच्यानंतर जो आहे ते 21 वर्षाचं जे वय आहे, पहिलं सर्वप्रथम 18 वर्ष लक्षात ठेवा. तर 18 वर्ष तुम्हाला मतदानाचा अधिकार 18व्या वर्षी मिळत असतो. नंतर आहे तुम्हाला ग्रामसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्याचा वय तुम्हाला 21 वर्ष पाहिजे आहे. नंतर आहे ग्रामसभा किंवा पंचायत समिती. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला जे आहे 25 वर्षाचं वय पाहिजे आहे मित्रांनो विधानसभा किंवा लोकसभा लढवायला. नंतर 30 वर्षाचं वय पाहिजे नाही विधान परिषद किंवा राज्यसभा लढवायला. नंतर 35 वर्षाचं वय पाहिजे आहे राज्यपाल किंवा राष्ट्रपतीची निवडणूक लढवायला. ठीक आहे. तर मतदार बनायला 18 वर्ष, 21 वर्ष ग्रामसभेची किंवा पंचायत समितीची निवडणूक, 25 वर्ष जे वय पाहिजे विधानसभा किंवा लोकसभा. विधानसभा जी असते ते राज्यामध्ये असते, लोकसभा जी आहे ते केंद्रामध्ये असते. ठीक आहे. विधान परिषद राज्यात असते, राज्यसभा केंद्रात असते आणि 35 वर्षाचं जे वय पाहिजे राज्यपाल किंवा राष्ट्रपतीची निवडणूक लढवायला. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कोणते. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक जो दिला आहे फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि IMP प्रश्न आहे. सर्व क्वेश्चन IMP आहे. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 सालेर, पर्याय क्रमांक 2 कळसुबाई, 3 आहे महाबळेश्वर आणि 4 आहे तोरणा. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते सर्वांना माहीत आहे, ते आहे कळसुबाई. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आणि नवनवीन प्रश्न पाहण्याकरता मित्रांनो आमच्या चॅनलला हॅलो टीचरला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसेच टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, त्याच्यामध्ये जॉईन व्हायला विसरू नका. त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आम्ही PDF प्रोव्हाइड करत असतो. ज्या कोणा विद्यार्थ्यांना PDFची आवश्यकता असेल कोणत्याही विषयावरती असो त्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि तिथे PDFची मागणी करा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट PDF पुरवली जाईल. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या ज्या एक्झाम करताय ते बेस्ट ऑफ लक आमच्याकडून. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.